महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या एका ट्विटनं सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय। राज्यामध्ये लवकरच राजकीय भूकंप होईल असं भाकीत रोहित पवार यांनी केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी सुद्धा आता रोहित पवारांवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे। महाराष्ट्रात लवकरच भूकंप, रोहित पवारांचं ट्विटद्वारे भाकीत। रोहित पवार मनकवडे आहेत का? रोहित पवार काय मनकवडे आहेत काय? आमदारांची चेहरे ओळखायला आमच्या। शंभूराज देसाईंचा पवारांवर पलटवार। महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यापासूनच सरकार संदर्भात वेगवेगळी भाकितं करण्यात येत आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते तर सातत्यानं हे सरकार कोसळण्याचं भाकीत करतायत। पण या राजकीय ज्योतिषांमध्ये आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांचीही भर पडली आहे। कारण रोहित पवारांनी राज्यामध्ये लवकरच भूकंप होईल असं ट्विट करत खळबळ उडवून दिली आहे। आपल्या या ट्विट संदर्भात स्पष्टीकरण देताना रोहित पवारांनी काय दावा केलाय तुम्हीच ऐका। फायनान्स मंत्रालयामध्ये जे बीजेपीच्या अंतर्गत ते मंत्रालय त्या ठिकाणी येतं, तर त्याच्याकडनं फक्त एकाच विशिष्ट पक्षाच्या फाईल क्लिअर केल्या जातात आणि ते सुद्धा त्याला फार गती आलेली आहे। सहसा गती केव्हा येते? जेव्हा कुठेतरी अस्थिरता डोळ्यासमोर त्या ठिकाणी दिसत असते। आता रोहित पवारांनी फाईल्सचा वेगानं निपटारा होण्याला थेट अस्थिरतेशी जोडल्यानं सत्ताधारीही समोर आले। राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाईंनी भूकंपाचं भाकीत करणारे रोहित पवार मनकवडे आहेत का असा सवाल उपस्थित केलाय। रोहित पवार काय मनकवडे आहेत काय? आमदारांची चेहरे ओळखायला आमच्या। त्यांना म्हणाव, तुम्ही आमच्या 50 आमदारांची चिंता करू नका। जे शिंदे गटाचे 50 आमदार आहेत त्यांची चिंता करण्याची रोहित पवारांना गरज नाही। तुमच्यामध्ये जे आमदार अस्वस्थ आहेत त्यांची चिंता पहिल्यांदा करा। खरं तर राज्यातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होते। दररोज युक्तिवाद सुरू आहे। दुसरीकडे निवडणूक आयोगातही शिवसेना कुणाची यावरून शिंदे आणि ठाकरे गटात सामना रंगतोय। त्यामुळे न्यायालय आणि निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थांकडून निर्णयाची प्रतीक्षा असताना राजकीय नेते मात्र नवनवीन भाकितं करतायत। त्यामुळे या प्रकरणात पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।